आपण आता त्याच भागात आहोत, चंदगड भागात. आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण जनतेच्या प्रतिक्रिया आणि त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत. चंदगड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण बोलत आहोत. तुमचं नाव कसं आहे? संतोष नारायण गावडे. नमस्कार सर. काय तुम्हाला काय नगरपालिकेच्या काय वाटते, म्हणजे समस्या वगैरे काय असल्या तुम्हाला वाटतात का? नगर परिषदेची समस्या म्हणजे काय आहे की आता जे याच्यापूर्वी जे नगरसेवक वगैरे होते त्यांना म्हणजे नगरपंचायतीचं कामच नेमकं काय हे माहिती नाही. म्हणजे भरपूर समस्या आहेत, जसं सामान्य लोकांच्या खूप समस्या आहेत. म्हणजे बांधकामाचे परवाने किंवा कशा पद्धतीने नगरपंचायतीचं काम चालतं ह्या गोष्टीची माहितीच नाही आहे त्यांना. अशा काही गोष्टी आत्ता जे नगरसेवक म्हणून जे निवडून येणार आहेत त्यांना ह्या गोष्टीचा अभ्यास असावा एवढंच आमचं म्हणणं आहे. बाकी काय जास्त समस्या सांगण्यासारख्या समस्या भरपूर आहेत तशा गावात. नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतं? नगरसेवक सुशिक्षित असावा आणि नगरपंचायतीच्या कामाचा त्याला अनुभव असावा, काही अभ्यास असावा त्याचा. नाहीतर काही आता नगरसेवक म्हणून उभा राहिलेले भरपूर तसे मंडळी आहेत की त्यांना नगरपंचायत म्हणजे काय माहीत नाही, असे पण आहेत. तर त्यांनी म्हणजे अभ्यास करून त्याच्यात घुसावा. आमचं काय बाकी काय म्हणजे उमेदवार आता समजा एक तरुण जो नवयुवक आहे त्याला तुम्ही संधी द्याल का, जे अनुभवीच आहेत म्हणजे पूर्वीपासून त्यांनाच तुम्ही हे कराल? नवयुवकांना संधी द्यायला काय अडचण नाही, कारण काय नवयुवक जरा हौशेने काही गोष्टी करतोय आणि ह्याच्यापूर्वीचे जुने जे सगळे आहेत कार्यकर्ते ते तेच गाणं असते जरा त्यांना काही नाही, फक्त खुर्चीवर जाऊन बसणे आणि बाकी गावातल्या समस्या बघणे नाही, काय नाही असं आहे. ओके. व्यावसायिक म्हणून नगरपालिकेनं काय करावं असं तुमची इच्छा आहे? व्यावसायिक म्हणून काय आमचं जिथं दुकान आहे तिथं स्वच्छता, समजा म्हणजे बाजारपेठेची स्वच्छता किंवा इतर गोष्टी आहेत. रस्ता रुंदीकरणाच्या विषय आहेत. रस्ता रुंदीकरण झालं, समजा बाजारपेठेचा रस्ता चांगला मोठा झाला तर बाजारपेठेत काहीतरी सुधारणा होऊ शकते. अजून काय अपेक्षा तुमच्या अजून, किंवा काय तुम्हाला काय वाटतं ह्याच्यामध्ये काय काय असेल तर बोलू शकता? काय तुम्हाला काय वाटतं सांगा. काय नाव तुमचं सांगा. शिवाजी शंकर चंदगडकर. गावात लोकांना काय लागतं? लाईट, पाणी आणि स्वच्छता हे लागते. तेच मुळात जर नसेल, आता फक्त बाजारपेठेतच कचरा गाडी ही बाजारपेठेतच फिरते रोज, आउट साईडला फिरत नाही. मग आउट साईडचं हे नाही काय म्हणजे हे करणार? मग तिकडं आता काय आहे, चंद्रशेन गल्लीमध्ये 4 दिवसातून एकदा गाडी येते कचऱ्याची काय, आणि पाण्याचा टायमिंग नाही, केव्हा येतंय, म्हणजे सकाळी येते, संध्याकाळी येते, दुपारी येते, त्याला काही हे नाही. अशा हे समस्या आहेत की नाही, ते काय करतात आता लोक 4 दिवसातून एकदा येते. लोकांनी बायकांनी घरातला कचरा काय करायचा? शेवटी रस्त्यावर टाकणार नाही. म्हणजे कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. गंभीर कचऱ्याचा, पाण्याचा आणि लाईटचा, ह्या 3च गोष्टी लागतात हो माणसाला. बाकी काय? त्याच्यामुळे म्हणजे आरोग्यावर पण परिणाम होतो. त्यामुळे याच्यामध्ये आता जर समजा काहीतरी असं, आता जसं व्हॉट्सअपच्या ग्रुपवर ह्याच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून लोकांना जर सांगितलं की ह्या टायमिंगला पाणी येणार आहे किंवा काय, तर तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? होय, उलट चांगलं होईल नाही, कारण घरी कसं आहे, बायका मंडळी एक नाही, त्यांनी त्या टायमात हे करतील नाही, सगळं आवरून पाणी भरायचं किंवा हे करायचं सोय करतील. आता नगरपंचायतीत काय आहे, जे कर्मचारी आहेत ते अगदी म्हणावे जसे सुशिक्षित नाही आहेत. त्यांना म्हणजे कुठल्या गोष्टीचं म्हणजे तिथलं कामकाज कसं चालतंय किंवा कसं कामकाज करायला पाहिजे अशा गोष्टी काही त्या कर्मचाऱ्यांना जमतच नाहीत. पण जे सफाई कामगार वगैरे असतात त्यांच्यावरती कोणाचा अंकुश नाही आहे. म्हणजे ते येतात आणि दिवसभर असं म्हणजे काम करतात त्यांनी 200 रुपयाचं, पण त्यांची 4 कामगारांची मजुरी साधारण 4000 रुपये होती. तर त्याच्याकडे ते काही अशा गोष्टी बारीक लक्ष देऊन ते करायला पाहिजे. ह्याचा सगळा लोड आमच्या नागरिकांच्यावरतीच पडतोय ना. तुम्ही घरपट्टी घेताय, 31 डिसेंबरच्या अगोदर घरपट्टी भरा म्हणताय, त्याच्यानंतर नाही बोलले तर दंड लावताय. मग तशा पद्धतीनं तुम्ही इथल्या सुखसोयी पण ठेवा. म्हणजे आम्ही टॅक्स भरतो पण आम्हाला त्या पद्धतीनं काही गोष्टी मिळत नाहीत, तर त्या सगळ्या मिळाव्या. आणि तिथल्या कर्मचाऱ्यांच्या वरती सुद्धा बाबा नागरिकांना कशी ट्रीटमेंट द्यावी किंवा तिथं आल्यानंतर त्यांना काय गरजेचं आहे या गोष्टी बघाव्या त्यांनी. तर तिथला एकही कर्मचारी म्हणावं तसं सहकार्य करत नाही नागरिकांना. भटक्या कुत्र्यांच्या समस्या वगैरे काय काय कसं काय? भटक्या कुत्र्यांच्या समस्या पण आहेत, भरपूर आहेत भटकी कुत्री. आता तुम्ही हे आपल्या चंदगडच्या आपल्या छत्रपती संभाजी महाराज रोड जो आहे आपला म्हणतोय म्हणजे फाट्यापर्यंत, त्या रोडला सगळी भरपूर भटकी कुत्रे आहेत भरपूर. आणि त्यांचं समस्या म्हणजे काय, मोटरसायकलवाल्यांना फार समस्या आहे त्याच्या.
म्हणजे जाताना समजा ते एखादं कुत्रा आडवा आलं, त्याला धडकला पडला, असे बऱ्याच वेळा तिथे प्रकार घडले. तर त्याच्याकडे पण नगरपंचायतीनं लक्ष द्यावं. म्हणजे ते लक्ष देण्यासाठी जे नगरसेवक नगराध्यक्ष कोण होतील त्यांनी त्या कामासाठी म्हणजे जरासं पुढाकार घेऊन त्याच्यावरती बाबा पर्याय काढून ते सगळं व्यवस्थित करून द्यावं. इतर जंगली जनावर त्यांचा जंगली जनावरांचं पण त्रास आहेच. आता चंदगड आमचं हे कसं आहे, चंदगड गाव जे आहे जंगल चारी बाजून जंगल असल्यामुळे जंगली जनावरांचा त्रास तो आहेच. पण नागरिकांना असा काही त्रास नाही, शेतकऱ्यांना त्याचा त्रास आहे. काय उपाययोजना करता येतील असं वाटतं तुम्हाला? उपाययोजना की जंगली जनावरांच्यावरती उपाययोजना म्हणजे काय, पूर्वी कसं काही गोष्टी लोक म्हणजे शिकारी हे ते करायचे, त्यामुळे ते त्यांचा म्हणजे व्यवस्थित होती ती म्हणजे लिमिटमध्ये होती. आता त्यांचा खूप प्रादुर्भाव आला आणि आता ते शिकारीचं पण आपण करू पण शकत करू शकत नाही, तो पण विषय. मग ते आहेच. आपण करायची पण नाही, पण त्याच्यासाठी समजा वन खात्यानं त्याच्यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था केली पाहिजे की जनावरांना योग्य ठिकाणी पाणी, त्यांना खाण्यासाठी चारा, ते चारा वगैरे जंगलात न मिळाल्यामुळे ते गावात यायला लागले, म्हणजे पिकांचे वगैरे नुकसान करते. तो त्रास शेतकऱ्यांना खूप आहे. नगरपालिकेनं आणि वन विभागानं एकत्रित येऊन काहीतरी असं याच्यावर केलं पाहिजे की त्यांच्या ह्याच्यामध्ये. हो, ते वन विभाग आणि नगर परिषदेनं दोघांनी मिळूनच ते केलं पाहिजे. कारण ह्याच्यासाठी काय नागरिक त्याच्यात काय करू शकत नाही. म्हणजे ते शासकीय दृष्ट्या त्यांच्याकडे काय त्यांचे पर्याय असतील त्या पद्धतीने त्यांनी त्यांचा बंदोबस्त करावा. भाजपलाच करणार. काय केलं नाही म्हणजे आमच्या मनात काही काम झालेलं नाही. उगाच काय बोलायचं म्हणजे बोलायचं. तुम्हाला काय अपेक्षा काय आहेत पेक्षा आमच्या तळीचं म्हणा, धुण्याचं म्हणा, जे व्यवहार केलेले ते काय बरोबर झालेलं नाही. त्यामुळं आम्ही आता भाजपला मतदान करतो. म्हणजे तुमचं फिक्स झालेलं आहे की भाजप आम्ही भाजपच करणार? म्हणजे तुम्ही पक्ष म्हणूनच मतदान करणार, हा. उमेदवार म्हणून नाही? नाही. मग आता जर पक्षाने तुमच्या जर उमेदवार चांगला दिला नसेल तर कधी करणार आम्ही? त्यांनाच करणार. आम्ही 42 वर्ष नोकरी केलेली आहे बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडियाला जॉबला होता तुम्ही? बरं, हां. तरी पहिल्यापासून आम्ही जनता पार्टीचा आहे, त्यामुळे आम्ही जनता पार्टीलाच मतदान करतो. अजून इथे चंदगडमध्ये काय समस्या आहेत असं वाटतं तुम्हाला? समजा अजून रस्ता नाही, काय नाही, कुठे काय काहीतरी करतात बी हेच आणि मोडतात बी हेच, म्हटलं काय प्रश्न असतो. आणि व्यावसायिक म्हणून काय करावं असं वाटतं तुम्हाला? आमचं का हा रस्ता मोठा व्हायचा आहे, त्याच्यात सगळं कायच झालेलं नाही, त्यामुळं आम्ही काही बोलू शकत नाही. म्हणजे रस्ता रुंदीकरण व्हावं अशी इच्छा आहे की आणि चंदगड सुधारायला पाहिजे तर रस्ता मोठा व्हायला पाहिजे. ही स्वच्छता वगैरे इथं जर काय बघितली काहीच आहे. नगरपंचायत झाल्यापासून कोण कचरा सुद्धा उचलत नाही आणि त्यांचे कामगार ऐकत बी नाही. कामगार ऐकत नाहीत म्हणजे नाही ऐकत का? ते उचला म्हटलं नाही म्हणतो. आज कितीतरी दिवसांनी आज लोटलंय बघा, 2-3 महिन्यानंतर. आज ते गटरीत कचरा बघा केवढा आहे. काय करतात हे कामगार नगरपंचायत? आता प्रशासन आहे, आता बोलतात की आम्ही प्रशासन आहे, आम्ही काय करू शकत नाही. तरी तुमचं काय गाव म्हणून तरी लेवलला एक वचक त्या कामगारांचं पाहिजे. नाही आहे. आता तुमच्या समोरच आहे कचरा केवढा पडला बघा. मी तर आता 2 वर्ष काम करतो. हे आमच्या भावाचंच दुकान आहे, भावाचाच गाळा आहे. तर काही स्वच्छता नाही. आमचे भाऊ हे राजकारणीच आहेत. ओके. तुमचे भाऊ पण कुठे भाजपमध्ये आहेत का? नाही ते ह्याच्यात आहेत काँग्रेसमध्ये. बंटी पडतो. आणि तरी देखील तुम्ही म्हणताय मी पक्षाचं हे करणार. बरं, आम्ही पहिल्यापासूनच आहे आणि जरी तुम्ही सांगायला तर ऐकणार नाही. बरं. नाही आमचं ऐका असं म्हणत नाही. आम्ही फक्त एवढंच सांगणार. तुम्हीच असं नाही, कुणी आम्ही फक्त एवढंच सांगणार की तुम्ही मतदान करा. आम्ही कुठल्या पक्षाला मतदान करा किंवा कुठल्या उमेदवाराला मतदान करा असं सांगणार नाही. काल आली नाही माझ्याकडे. कोल्हापूरचे काय तुम्ही? नाही, मी काल कोल्हापूरचे आले. आम्ही सांगितलं आम्ही सुनील कानीकरला मतदान करणार. त्यांना तेच सांगितलं. तुम्ही चंदगडमध्ये किती म्हणजे प्रॉपर? मी आमचे वडील केव्हा आले माहिती नाही. मी आत्ता जवळजवळ 73 पासून होता, 71 पासून. त्याच्या आधी 18 वर्ष मी करत होतो. आता माझं वय आहे 71.
71. चालू रन तिथं असल्यापासून काय तुझं धंदा नव्हता आणि मी नोकरीच करत होतो. आता 2 वर्ष झाली धंदा करतो. कर्मचाऱ्यांचा इतका राग काय आहे तुमचा, म्हणजे काय कायच का कर्मचारी करतात की भाजपची लोक काम नाही करत नाही नाहीत. ह्याची नगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत ना, म्हणजे हे जी नोकर आहेत तिथले काही त्याच्यामध्ये, सांगितलं तर काही करत नाही, काही करत नाही. ते कधी कचरा भरून नेत नाही. मग तुम्ही नगरसेवकांना किंवा नगराध्यक्षांना यांच्याबद्दल कधी तक्रार केला? रोज असतात की नगरसेवक बघतात की ते पण तुम्ही कधी स्वतःहून किंवा असं आम्ही काही कधी नाही. केलाय, तक्रार कधी केलाय? नाही. काय आम्ही त्यांना सांगितलं बाबा हे एवढं उचला आणि टाका, ते आमचं काम नाही म्हणतात. डब्यात भरून ठेवा मग टाकतो. असलं उपचार कोण सांगताय, म्हणजे कर्मचारी सांगतात? कर्मचारी भरून ठेवा. म्हणजे रस्त्यावरचा कचरा व्यावसायिकांना, म्हणजे त्या आता आमच्या दरवाज्यातला कचरा आम्ही भरून ठेवायचा तेव्हा ते नेणार, नाही तर नेणार नाही. घरचा कचरा तसंच करतात. ते भरून ठेवले तरच नेतात, रस्त्यावर टाकायला उचलत नाही. आता हे समोर दिसतंय बघा किती. तुमचं नाव कसं आहे? माझं नाव मुस्ताक अब्दुल मजीद अत्तार. तुमचं इथलं कधी चंदगडमध्ये वॉर्ड क्रमांक किती आहे? माझं वार्ड क्रमांक 6 आहे. तुम्ही हा व्यवसाय कधीपासून करताय? झाले 31 वर्ष झाले मी हा व्यवसाय सांभाळतो. नगरपालिकेकडून तुम्हाला ह्या म्हणजे व्यवसाय वाढीसाठी किंवा ह्याच्यासाठी काय तुमच्या अपेक्षा आहेत काय? नगरपालिकेकडनं तर भरपूर अपेक्षा आहेत. एक तर मार्केट व्यवस्था जी त्यांची जी आहे ते तर काहीच नाही आहे, एक पण नाही. सरळ कणे ह्या रस्त्यावरचा कणे सरळ कचरा जात नाहीत आणि ट्रॉफिकची एवढी समस्या आहे की इथे कणे 2 मिनिटं बाहेरचं कुठली तरी गाडी जर करता येऊन जर करता थांबत असेल तर लगेच कणे ट्रॉफिक कणे जाम होते. तुम्हाला उदाहरणार्थ जर करता समोर कणे आहे आपल्याकडे इथे 2 मिनिट पण जर करता गाडी थांबत असेल तर बाहेरचा माणूस आम्हाला कणे व्यापारासाठी कणे तो थांबू शकत नाही का, त्याच्या गाडीमुळे कणे ट्रॉफिक जाम होतोय. त्याच्यासाठी तर एक तर कणे व्यवसायाबद्दल तर त्यांचं बाहेरचं काहीतरी फॅक्टरी वगैरे उद्योगासाठी काहीतरी जर का त्यांना आणायचं असेल तर एक पण तशी सुविधा नाही आहे. बाहेरची व्यक्ती कुठल्या तरी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून असू दे नाहीतर कुठल्या तरी वस्तू खरेदी करायच्या दृष्टिकोनातून येऊ दे, तो माणूस बाहेरचा आमच्याकडे येत नाही. त्याच्यामुळे तर कारण चंदगडचा मार्केट तर पूर्ण कोलॅप्स आहे. पूर्ण कोलॅप्स आहे म्हटल्यानंतर काय त्याला काय अर्थच नाही चंदगडमध्ये. मग साधारण जर का नाही काहीतरी भाजी विक्री करायला जर का माणूस आले तर नगरपंचायतीचे का नाही लोक दंड मात्र का नाही त्यांच्याकडे 50 रुपये 100 रुपये पावती काढतात. खरं ते बिचारे का नाही 50 रुपयेची का नाही ते का नाही व्यापार करून का नाही जाण्याची का नाही ती एवढं मार्केटला इथे व्यवस्थित नाही आहे. म्हणजे शेतकरी तिथं बसलेला असतो त्याला शेतकरीला पण व्यापाराला तर सोडा शेतकरी कुठल्या तरी भाजीची एक म्हातारी जर का बुट्टी घेऊन आली तर त्याला 50 रुपयाची पावती फाडतात. आणि महत्वाचं म्हटल्यानंतर काय 50 रुपयाची ती बाई व्यापार करत नाही. खरं का नाही ते बसल्याबरोबर का नाही ते पावतीवाला येतो आणि अगोदर पावती फाडतोय. खरं व्यापाराच्या दृष्टिकोनातून का नाही बिझनेस आपण कसलं चंदगडमध्ये व्यापार कसा वाढायला पाहिजे ह्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे एक पण त्यांच्याकडे साधन नाही का त्यांनी काय उपाय केलेला नाही. मग याच्यावर तुम्हाला काय वाटते, काय ह्या समस्येवर उपाय काय करता येऊ शकतो? उपाय तर भरपूर करायला पाहिजे त्यांनी. महत्वाचं म्हटल्यानंतर का नाही एक तर का नाही व्यापारी संघटना अगोदर का नाही चंदगडमध्ये आपली नाही आहे. दुसरी गोष्ट म्हटल्यानंतर का नाही कुठला तरी का नाही खासदार असून दे किंवा आमदार असून दे 5 वर्षानंतर कुठेतरी का नाही एकदा तोंड दाखवतात. काय खासदार तरी का नाही माझ्या अंदाजाने बरोबर 5 वर्ष ज्या वेळेला निवडणूक येते त्यावेळेलाच येतात. नाही तर चंदगड आपलं का नाही प्रत्येक गोष्टीने का नाही देवाच्या कृपेने का नाही सर्व का नाही नैसर्गिकरित्या चांगल्या पद्धतीने सगळ्या सुविधा आहेत. काय पाण्याच्या बाबतीत असून दे कसल्याही गोष्टीच्या बाबतीत असून दे खरं का नाही खासदार आणि महाराष्ट्राची आणि आपली ही चंदगड जी आहे का कोल्हापूर जिल्हा लास्ट बाउंड्री असल्यामुळे का नाही एवढं मागासलेलं आहे की काय बोलून उपयोग नाही. आणि शिक्षणावरती तर का नाही त्यांचं भर अजिबात नाही आहे. म्हणजे जो मेन विषय आहे शिक्षण, तो महत्वाचा मुद्दा म्हटल्यानंतर शिक्षण म्हटल्यानंतर माझा का नाही स्टेशनरी शॉप आहे. माझ्याकडे का नाही शाळे उपयोगी सगळ्या वस्तू मिळते. खरं का नाही कुठल्या तरी का नाही पुस्तकं शाळेच्या बाबतीत गाईड असून दे तुमच्या मना व्यवसाय मला असून दे म्हणजे जे काय शाळेच्या बाबतीत जे वस्तू लागणार आहे मुलांसाठी न ते शिक्षक लोकांना त्या मुलांना जबरदस्ती करू शकतात न कुठले तरी पालक त्यांचे मुलांचे की बाबा का ही वस्तू आमच्या मुलाला नेऊन देऊया
आणि त्यांनी जरा हुशार होऊन दे आणि पुढच्या लेवलला ते जाऊन दे आणि आपल्याकडनं त्यांच्या आयुष्यात कुठेतरी त्यांच्याकडनं चांगलं होईल या दृष्टिकोनातून शिक्षणाच्या बाबतीत तर झिरो आहे चंदगड. म्हणजे जास्त हे आपल्याकडेच पैसा नसल्यामुळे पालक पण तेवढं हे करत नाही जास्त. चंदगडात पैसा काय नाही बघत असं नाही आहे, चंदगडात पैसा भरपूर आहे. खरं लोक ज्या गोष्टीला पैसा खर्च करायला पाहिजे त्या गोष्टीवरती त्यांनी अजिबात लक्ष घालत नाहीत. आता तुम्ही कुठल्या बी साध्या गरीब माणसाकडे जावा, तुम्हाला का नाही आयफोन मिळेल. आता तर का नाही झिरो ह्याच्यावरती इंटरेस्ट वरती का नाही EMI वर. EMI वरती का नाही प्रत्येक एक हमाल सुद्धा का नाही ते 50,000 रुपयाचा का नाही मोबाईल वापरू शकतोय. बरं. खरं शिक्षणाच्या बाबतीत नाही तर बाबा 200 रुपये माझ्याकडे आले का नाही 20 रुपये होई म्हणून का विचारतात हा. काय. खरं बाबा आपल्या मुलाला शिक्षणासाठी काय वस्तू द्यायला पाहिजे आणि त्यांचं भविष्य कसं उज्ज्वल होईल ह्याच्याकडे अजिबात पालकांचं बी नाही आणि त्या शिक्षकांचं बी नाहीये लक्ष. त्याच्यासाठी का नाही महत्वाचं म्हटल्यानंतर वरच्या लेवलनं ते खालपर्यंत का नाही शिक्षणाच्या बाबतीत का नाही सर्वात महत्वाचं म्हटल्यानंतर जोर द्यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की शिक्षण ही एक मूलभूत आहे. खर्चाची गोष्ट नाही आहे, तर ती गुंतवणूक आहे तुमच्या मुलांच्या भविष्याची. त्यामुळे तुम्ही ती जनतेने आणि पालकांनी ती केली पाहिजेत असं एक या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो. अजून महिलांच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं, महिलांच्या समस्या काय आहेत काय आणि त्यांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना वगैरे इथं होतात का? महिलांच्या बाबतीत म्हटला तरी का नाही कुठल्याच गोष्टीचं असून दे सर्व महिलांची सुरक्षा केव्हा होते, जोपर्यंत माणूस सुशिक्षित होत नाही तोपर्यंत का नाही महिला सुरक्षित आपल्या भारतात नाही आहे. महत्त्वाचं कसं आहे म्हटल्यानंतर का नाही वाईट आणि चांगलं हे जोपर्यंत का नाही मुलासनी कळत नाही तोपर्यंत का नाही कुठल्याच गोष्टीची का नाही आपल्याला का नाही प्रगती बी होणार नाही आणि महिलांची सुरक्षा बी होणार नाही. बेकारी जेवढी वाढेल तेवढी मुलं का नाही बाहेर भरकटत राहणार आणि महिलांवरती का नाही अत्याचार होत राहणार. आणि जोपर्यंत सर्वात महत्वाचा मूल घटक जे आहे ते शिक्षण आहे. जोपर्यंत शिक्षण मुलांना तुम्ही देत नाहीत की चांगलं काय आहे वाईट काय आहे जोपर्यंत त्या मुलाला कळत नाही. आता सर्व ते सांगायला लागलो की शिक्षण बघा सुशिक्षित आता मोठी ब्राह्मणांची लोक असून दे मुलं असून दे काय मोठे तुमचे पुढाऱ्यांची लोक असेल ते शिक्षणाला बाहेर असतात आणि मुलं आपल्या ह्या मुलांनी का नाही 8वीपर्यंत का नाही नापासच करायचं नाही. म्हणजे याचा अर्थ काय म्हणजे मुलावरती दोष जोरच टाकायचं नाही, पालकांनी अजिबात जा विचारायचं नाही म्हणजे नाही तर त्याच्यावरती सुद्धा गुन्हा नोंदवतो. ह्याचा अर्थ काय जोपर्यंत शिक्षण महत्वाचं आहे जोपर्यंत लहान मुलाचं असून दे वाईट आणि बऱ्याच जोपर्यंत त्यांना का नाही पारख होत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट तुमची सुरक्षित राहणार नाही. महिला असून देत लहान मुलं असून देत काय ना तर का मोठ्यांच्या अहो आताच्या मुलांनी का नाही मोठ्यांचा आदर नाही का नाही की मुलासनी शिक्षण त्या पद्धतीचं नाहीये. त्याच्यामुळे काय महत्वाचं मूळ घटक म्हटल्यानंतर शिक्षण हे महत्वाचं पाहिजे. जोपर्यंत शिक्षण आपलं शिक्षणावरती जोर देत नाही ते धार्मिक असून दे किंवा का आपले हे शैक्षणिक जे जगाला जे आपले जे लागणार आहे ते असून दे हे दोन्ही बी गोष्टी का नाही अगोदर शिक्षणावरती का नाही पालकांनी असून दे शिक्षकांनी असून दे किंवा मोठे जे सरकार जे खालनं ते वरपर्यंत जे आहे त्यांनी का नाही सर्वात महत्व म्हटल्यानंतर शिक्षणावरती का नाही त्यांना जोर द्यायला पाहिजे. तर तुमचं सगळ्याच गोष्टीत आता भारत सोडा तुम्ही बाकीच्या राष्ट्रात नाही. आता आम्ही सोशल मीडियावर बघतो भरपूर बघतो की महिला रात्रीच्या 12 वाजता काल मी का नाही मोबाईलवरती का नाही सहज बघत बसलेलो 12 वाजता दुबईमध्ये का नाही महिला का नाही लेडीज एकटी होती पण विचारणार नाही एकदम बिनधास्त जात होती का शिक्षणावरती त्यांचं भर जास्त आहे. त्याचे शिक्षण माणसाला असलं का नाही तर का नाही वाईट आणि चांगल्याची का नाही पारख होते आणि मुलांना का नाही चांगलं करायचं का वाईट करायचं हे लक्षात होते. वाईट केल्यावर काय परिणाम होतोय आणि चांगलं केल्यावर काय परिणाम होतोय हे त्यांच्याकडनं लक्षात आल्यामुळे का नाही तुमचं का नाही अपराध बी होत नाही. दुसरी गोष्ट म्हटल्यानंतर महिला पण सुरक्षित राहतात आणि मुलांचं भविष्य उज्ज्वल होतोय सर्वात महत्त्वाचं आणि देश आपला का नाही प्रगती पथावर जातोय आणि जगावरती राज्य करू शकतोय. जगावरती राज्य करू शकतो आपला भारत एवढं मोठं एवढ्या सगळ्या गोष्टीनं का नाही आपल्या भारतात का नाही सुविधा आहे सगळ्या गोष्टीत. पॉप्युलेशन पाहिजे तेवढी आहे नैसर्गिकरित्या सगळ्या गोष्टी म्हटल्यानंतर भारतात पैसा कमी आहे असं नाही आहे. भरपूर पैसा आहे. खरं वापरायचं कसं आणि मुलांचं भविष्याचं उज्ज्वल कसं होईल ह्या दृष्टिकोनातून आज भारत का नाही एकदम झिरोवरती आहे. सगळ्या गोष्टी असून तुम्ही कुठल्याही गोष्टीला घ्या तुम्ही सगळ्या गोष्टीत का नाही भारत का नाही आज झिरोवर आहे. म्हणजे शिक्षण हे एक वाघिणीचं दूध आहे हे एक याच्यातून समजतं आणि याच्यातून शिक्षण घेतलं की माणूस गुरगुरणार ह्याच्यातून हा मागासलेपणा आहे का हा एक प्रश्न इथं पण होतो.
असं हे आहे. अजून एक, जर समजा शिक्षण झालं, शिक्षण मुलांचं झालं, तर त्याच्यातून अपराध पण कमी होतील. म्हणजे अपराध म्हणजे गुन्हेगारीत जर जाण्याची हे होते. 100% अपराध कमी होतात. का सांगा, शिक्षण घेतल्यामुळे का नाही मुलाला का नाही एवढं त्याच्या डोक्यात लक्षात येते की बाबा मी काहीतरी चुकीचं काम केलं तर का नाही मला ह्याचं का नाही काहीतरी परिणाम भोगावा लागणार. त्याच्यामुळे तो का नाही अगोदर काय करतोय, पाठीमागे येतोय. आणि शिक्षणामुळे काय होतंय, चांगलं काय करायचं, वाईट केलं तर काय होतं हे लक्षात आल्यामुळे का नाही माणूस वाईट काम करायला का नाही तो का नाही त्याचा विचार करतोय. आणि होईल तेवढं त्याच्या मनात का नाही काय संस्कार बी तसे मिळालेले असतात शिक्षणामुळे, काय की बाबा आपण चांगलं केलं तर आपलं बी भलं होतं आणि पूर्ण समाजाचं भलं होतं हे त्याच्या मनात असतो आणि त्याच्या नाही डोक्यात घातलेलं असतं. शिक्षणच नाही आहे त्या गोष्टीचं, त्याला का नाही कुठल्याच गोष्टीचं त्याला का नाही शिक्षण नसल्यामुळे का नाही तो फक्त काय जे बाहेर दिसायला लागलाय, टपोरीपणा करायचं, गुटखा सिगरेट ओढायचे, मुलांची कळ काढायचं, कुठे कॉलेजच्या समोर उभे राहायचं आणि घरात का नाही 10 वाजता 11 वाजता का नाही सकाळी उठायचं, रात्री 12 वाजेपर्यंत कुठे भरकटत राहायचं आणि नंतर का नाही न पैशावरती म्हणजे पुढच्या आपल्या भविष्याबद्दल काहीतरी विचार करायचं, नाहीतर का नाही पूर्ण चांगल्या कामाचा विचार करायचं. हे काही घडत नाही आणि फक्त तो काय करतोय, आई वडिलांनी का नाही दादागिरी करायची, त्यांच्याकडे पैसे वसूल करून घ्यायचं आणि आयाशी करत राहायचं. त्याच्यामुळे भारताची प्रगती होत म्हणजे नाही. व्यसनाधीनता पण त्याच्यातून वाढायला लागली. सगळ्यात महत्त्वाचं म्हटल्यानंतर शिक्षण महत्त्वाचं पाहिजे. जोपर्यंत शिक्षण नाही तर का नाही आपल्या भारताचं अजिबात का नाही भविष्य उज्ज्वल होत नाही. सर्वात महत्त्व म्हटल्यानंतर शिक्षण. इथं रात्री पेट्रोलिंग किंवा काय असं काय होतंय म्हणजे सुरक्षेसाठी? रात्री पेट्रोलिंग होते, पोलिसांची पेट्रोलिंग होते. म्हटल्यानंतर कसं आहे, आम्ही कवातरी का नाही आमच्या कामानिमित्तानं आम्ही जर का आलो गावात का नाही, मी जरा बाहेर राहतो 1 किलोमीटरवरती, तर गावात आलो तरी का नाही कवा पाहिजे तो आम्हाला का नाही पोलीस गाडी भेटते. पोलिसांचं काय दोष नाही त्यांचा, त्यांनी आपलं काम करायचं ते करतात. खरं महत्त्वाचं म्हटल्यानंतर का नाही शिक्षणावरती जोर द्यायला पाहिजे. आणि आता जे आमचे आमदार साहेब जे आलेले आहेत, शिवाजी पटेल, आपल्या ह्या भागाचे का नाही चांगले नेतृत्व आहेत. काय खरं काय त्यांच्याकडे आम्ही जे काय अडचण आहे ते त्यांच्यासमोर मांडायला पाहिजे. त्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हटल्यानंतर आपला का नाही एकतर व्यापारी संघटना नाही आहे. व्यापार संघटना जोपर्यंत होत नाही आणि त्यांना जे आम्ही आमची अडचणी जे काय त्यांना सांगत नाही तोपर्यंत का नाही इथे आम्हाला त्यांना बी कळणार नाही आणि आमची का नाही मार्केटची का नाही व्यवस्था बी सुधारणार नाही आणि आमचं मार्केट वाढणार नाही. आता मी एक बघितलं म्हणजे मगाशी पण एक इंटरव्ह्यू घेतला, तर त्याच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट जाणवली की इथं व्यापारी संघटना चंदगडमध्ये नाही आहे. तर ती चंदगडमध्ये व्यापारी संघटना व्हावी, त्या दृष्टीनं सर्वांचाच त्याच्यातून फायदा होईल. एकतर त्या सर्व व्यावसायिकांचा पण आणि त्याचबरोबर जनतेचा पण त्याच्यातून फायदा होईल की बाबा काहीतरी एक चांगली सुविधा व्यापाऱ्यांच्या होत जाऊन ते जनतेपर्यंत पण चांगलं एक हे जाईल. तुमचं नाव कसं? इस्माईल शेरखान. काय नगरपालिकेच्या निवडणूक आता आहे, तर काय जनतेतून कसं काय हे आहे? काय जनतेचं तर बघा का वातावरण आहे ते आताच कसं कळणार आहे. आणि 4 दिवस अजून बाकी आहे. 2 तारखेला इलेक्शन. मग आताच लोक कसं बोलणार काय? बरं, तुमच्या काय अपेक्षा आहेत नगरपालिकेकडून? आहे की येणार हो, कोशिश केल्यावर तरी मतदान होणार त्याला. नाही, तुमच्या अपेक्षा ते निवडून कुणीही येतील, पण त्यांच्यावरून तुमच्या काय अपेक्षा आहेत? काय काय केलं पाहिजे, काय सुधारणा केली पाहिजे? असं आमची अपेक्षा काय नाहीच आहे. काय आल्यावर चांगलं करावं एवढंच, बाकी काय नाही. चांगलं म्हणजे काय? तेच हो, हे रस्ते बिस्ते येऊ तर गटारी बिटारी बघा की हे आले ते गेले. आता तू नवीन येणार ते काय करणार ते बघूया आता. म्हणजे नवीन लोकांना तुम्ही संधी देणार असं म्हणताय काय? हो आहे, बरोबर आहे की नवीन लोक येऊन देत की आणि काहीतरी करून दे असं माझं मन आहे. जे तरुण आहेत त्यांना तुम्ही संधी द्याल हा. का अनुभवी पहिले आहेत त्यांना नाही द्याल? नाही नाही, आता तरुण आहे त्यांनाच देणार. अनुभवी काय करणार आहे घेऊन, ते आहे तेच करणार त्यांनी पूर्वी सगळं. बरं, आता ह्या मित्रासारखे आपले नवीन मतदार आहेत, आता नवीनच त्यांनी मतदान करणार आहे, होय, तर तसं त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? त्यांनी मतदान करावं. आता त्यांना माहिती आहे कुणाला करायचं ते त्यांनी करणार आहे. ओके. तुझं नाव काय? मोहम्मद साद मदार. तुमचं नाव काय? फैजुल. बरं, तुमचं 18 वर्ष पूर्ण झाले?
तुम्ही आता नवीनच मतदार आहे का कसं आहे? अजून मतदान नाही. अजून मतदान नाही आहे. बरं. पहिलंच मतदान आहे तुझं? आहे. तुला काय कसा उमेदवार पाहिजे असं काय काय वाटतंय? काय काम करणारा पाहिजे काम करणारा पाहिजे. व्यवस्थित. तुझ्या समस्या तो जाणून घेणारा असावा काय कसं म्हणजे कशा माध्यमातून त्याने हे करावं? सगळ्या माध्यमातून काम करणारा पाहिजे. एज्युकेशनसाठी रस्त्याचं असेल नाहीतर वैयक्तिक काहीतरी काम असला ते करायला पाहिजे. वैयक्तिक वैयक्तिक तुझी काय कामं असेल ती पण त्याने केली ते पण पाहिजे. करायला पाहिजे. म्हणजे काय नेमकं तू कधी कुठल्या नगरसेवकाकडे किंवा ह्याच्या तू कधी काय कुठलं काम असं घेऊन गेलायस किंवा मला हे असं एक दाखला पाहिजे आहे माझ्या शाळेसाठी असं काय कधी केलं बघितलं? तेच की. नगरसेवकाकडे असेल किंवा तुमच्या गल्लीतल्या किंवा गावातल्या ज्या कुठल्या नेत्याकडे तुम्ही गेलाय कधी? लागतं की ते प्रॉब्लेम वगैरे असते कुठली साईन वगैरे पाहिजे असते. काहीतरी पण नगरपालिकेमध्ये document तुला साठी. अनुभव कसा आलाय काय? अनुभव अजूनपर्यंत तर काय नाही. हे पहिल्यांदाच मतदान आहे माझं. नाही तसं नाही. हां. नगरपालिकेत ज्यावेळी तू दाखला घ्यायला जातोस त्यावेळेला तुला काय अनुभव आलाय? तेच की देत नाही लवकर मिळत नाही. जरा हे करूच पाहिजे त्यांनी. रिस्पॉन्स देत नाही लवकर. लोक देत नाही. तसं असतंय. मागचे होते ते होते बरे. हं. तसं पण आहे. म्हणजे ह्याच्या अगोदरचे होते बरे थोडेफार. माझं नाव बालेचंद गौस करवेशकर, चंदगड. नगरपालिकेबाबत तुम्हाला काय वाटतंय? नगरपालिकेबद्दल काय काय वाटतं हे दुसरं काय हे नाही. ह्याच्या अगोदर 5 वर्ष चांगलं काम केलेलं आहे. हे आम्ही फक्त कामासाठी हे करणार. काम कोणाचं झालेलं आहे ते पक्षपात आम्हाला काय नको आहे. पण आमच्या गावात काय काय काम केलं 5 वर्षात त्याच्यासाठी हे आहे बस. दुसरं काही हे नाही. आम्हाला राजकारणाची काय गरज नाही. गटर झाले रस्ते झालेत गल्ली बोळांचं सगळं झालेलं आहे. त्या 5 वर्षात चांगलं काम केलेलं आहे. तुमचं नाव काय? शाहजाद अकबर व्यापारी. चंदगडमध्ये इथं हा, तुम्हाला काय समस्या आहेत किंवा काय हे आहेत? आमच्या चंदगडमध्ये समस्या काही नाही. एक हॉस्पिटल चांगलं नाही. एक गटार साईन नाही. एक गोरगरिबाची पेन्शन नाही. एक आमचं कुपन नाही. काय संरक्षण नाही. आमदार येऊन आल्यात का काय आमचं काम करूच नाही. महिलांसाठी काय इथं सुविधा वगैरे काय असं काय? काय महिलांसाठी काय सर्विस आहे? कायच नाही. कायच नाही. मी अशी सुट्टीला लोक आले तर फिरायसाठी एक जागा नाही आम्हाला. म्हणजे गार्डनची वगैरे काय असं काय हे काय नाही. बाबा कुप्पेकर 2.5 वर्ष आलं खरं एक गार्डन करून गेल्यात. त्याच्यामध्ये कायच नाही. पाण्याचं वगैरे काय स्वच्छता वगैरे? पाणी जवळ तर काय आमची भावीच आहे. हं. आणि 8-8 दिवसात 4-4 दिवसात 2-2 दिवसात पाणी येत आहे. वर्षाला 100-1000 रुपये भरताव. हं. बर म्हणजे पाणीपट्टी भरतात पाणी पट्टी भरताव. येत आहे पाणी. कवा लाईट गेली कवा मोटर खराब झाली कवा असं झालं तसं झालं म्हणतात. नागरजेला आमची भावी आहेच. आमची भावी आहे. म्हणजे भावीचं पाणी तुम्ही पिताय? पिता विहिरीचं आम्ही पाणी पिता पिता? भावीचं पाणी सगळं आम्ही पिताव वापरताव. गटर गिट आहे की बघा की गटर काय नाही उपयोग. महिना पापा 6-6 महिने पाक करू शकत नाही. गटरमध्ये मग याच्यात या गटारी असोच्या आहेत त्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या समस्या वगैरे काय कशा असं हे आहेत म्हणून तुम्ही सांगत नाही? सांगता की मी सांगली 6 महिन्याला एकदा येतात पाक करून जातात. 6 महिन्यातून एकदा गटर साफ फक्त होते. येतात. आणि आता तर काय गटर ढाकलेले आहेत. हं. आता काय डब्यात ठेवता डब्यात कचरा घालतायत ते तेवढं घेऊन तो जातात. कचरा व्यवस्थित घेऊन जातात का? म्हणजे रोजच्या रोज घेऊन जातात? रोजच्या रोज घेऊन जातात. आठवड्यात 1-2 शिट्ट्या करतात. 7 दिवस घेऊन जातात. म्हणजे व्यवस्थित वेळेत येत नाहीत? येत नाही. कवा पाहिजे तेव्हा येतात. आता सकाळी 10 वाजता म्हणजे रोज 10 वाजता येणं नाही. कवा 2ला येतात दुसरी संध्याकाळी 4ला येतात. असं टेप चुकून येतात. म्हणजे तुम्हाला असं काय कधी मी टायमिंग देत नाहीत म्हणजे timing नाही. 5 वाजता पाणी येणार आहे किंवा 6 वाजता पाणी येणार आहे? मग तुम्ही आता जर कुठल्या तरी कामासाठी जाणार असाल किंवा बाहेर जाणार असाल तर तुम्ही त्या दिवशी कसं करताय? पाण्याचं कसं करताय? आम्ही गेलं की पाणी येऊन गेले म्हणतात. आम्ही आलं की दुसऱ्या घराचं भावीचं पाणी घेऊन ओढून खातात पिताव. म्हणजे दुसऱ्यांच्या घरातलं घ्यायचं किंवा बाहेरचं घ्यायचं? भावीचं आणायचं का कुठे बी आम्ही काय घराच नाही गेले असेल तर पाणी वेळ बघता आम्ही कुठे जर बाहेर गेले की नाही पाणी येऊन जात आहे. रोजगाराचं वगैरे कसं इथे आहे? म्हणजे महिलांसाठी काय रोजगाराची काय संधी वगैरे काय आहे तिथं? महिला बचत गट वगैरे असं काय? काय नाही महिला बचत गट काय नाही.
काय काय नाही महिलासाठी इथे काहीच नाही. आता 72-73 वर्ष झालं आमची, आम्हाला पेन्शन नाही. आता करून घेतलेलं आहे मी. इथं महिलासाठी आम्हाला गोरगरिबासाठी काय नाही, घरकुल नाही, काय नाही, काय नाही. मग तुम्ही आता जे इतके दिवस जे ह्यांना निवडून देत आहे, उमेदवारांना निवडून देत आहे, ते कशाच्या काय म्हणजे का निवडून देता धुंडे पडते आमच्या दारासमोर येतात, निवत्यात गुलाल घालून घेतात, नंतर त्यांच्या घरात बसतात, आम्ही आमच्या दारात राहतात. तसं आहे. नंतर मग कोणी तुम्ही त्या लोकांना का निवडून देत आहे परत परत? बघितलं की आता 52 वर्ष बघितलं की, हा तेच मग आता 52 वर्ष बघितलं, आता भाऊ आलाय तर भाऊला बघायला पाहिजे. म्हणजे तुमच्या ह्याच्यात कोण आज एकदा तुमच्या भावाला, एकदा तुमच्या दादाला, एकदा वहिनीला असं उभा केलं तर त्यात तुम्ही त्यांना दरवेळी निवडून देत आहे? आता त्याच आता 5-10 वर्षाची मागे म्हणजे माझी सून लावडी बसिलेलो तो आली, निवडून आली ती 5 वर्ष. फिरोजी मुलाज बरोबर होती, ती निवडून आली ती. बर, मग त्यांनी पण काय तुमच्या इथे केलं नाही? केली आणि किती हा. आमच्या जरा मार्केटमध्ये जरा आमच्या कंपाऊंडर बांधल्याने जरा आमचा रस्ता केल्याने आल्या 5 वर्षांमध्ये जरा काहीतरी काय जरा केल्याने. कोण? फिरोज मुल्ला केल्याने. महिला आता तुमच्या या महिलांच्या सुरक्षा ज्या आहेत आता इथं ह्याच्यामध्ये, तर त्याच्याबद्दल काय नगरपालिकेने केलंय? नाही महिलासाठी काय नाही, गट नाही, कुछ नाही, काय नाही बघा. कुपन नवीन केल्याने खरं राशन नाही. सुरक्षेसाठी काय केलंय? म्हणजे आता जर समजा चंदगडमध्ये जर एखादी महिला रात्री काहीतरी कामानिमित्त बाहेर जाऊन आली किंवा काय तिला जायचं असेल तर तेच तेवढे सेफमध्ये ती जाऊ, म्हणजे ह्याच्या सुरक्षेने ती जाऊ शकते का? कशा जाणार? संरक्षण नाही तर कसं जाणार? काय महिलासाठी संरक्षण काय नाही. एक दवाखान्यात गेलं की नाही तर 100 खाटला जावा, कोल्हापूरला जावं म्हणतात. 100 खाटला म्हणजे गडिंगला जावं, गडिंगला जावा, नाही तर शिपारमध्ये जावा म्हणतात. मग इथं दवाखाना नाही आहे का? इथं आहे 50 खाट आहे, का उपयोग नाही. एक डॉक्टर नाही. महिलासाठी अडचणला एक डॉक्टर नाही. मागच्या काही दिवसापूर्वी आमदार शिवाजी पाटीलांनी ह्याच्यानी की एक दवाखान्यासाठी काहीतरी केलं होतं, म्हणजे डॉक्टरांचं काहीतरी विषय झाला होता, त्याच्याबद्दल काय म्हणजे त्यावेळेला त्याच्यानंतर काहीच झालं नाही परत? नाही, आम्ही लई दवाखान्याकडे जाणंच नाही सोडा. आणि दवाखान्यात सवीच काय नाही तर कुठल्या फक्त गाडी गेलेला जातो आम्ही. प्रत्येक डोळ्याच्या ऑपरेशनला, कटली ऑपरेशनला, महिलाला दाखूसाठी, डिलिव्हर आली त्या गाडी गेल्यात. तुम्ही आता तुमचं वय किती आहे म्हटलं मग? 72,000. 72 वय आहे. नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते तुमच्याशी तुमची वागणूक जी आहे त्यांची ती कशी आहे, आणि तुम्हाला नगरपालिकेत जेव्हा तुम्ही जाताय तेव्हा तिथला अनुभव काय येतोय? अनुभव त्यांनी दिले तर आम्हाला कळता आहे. त्यांनी अनुभव आम्हाला दिले तर कळणार काय? तुम्ही तिथं गेल्यानंतर तुम्हाला काय काय तिथं प्रतिक्रिया काय असते त्यांची? ती आमची 5 वर्ष सून होती, तो जाई बसी सही करी येई, ते असली कळूसच दिवस नाही. म्हणजे तिथं काय कारभार चालतोय किंवा नाही. कसं करायचं असं ते माहितीच नाही? माहितीच नाही आम्हाला, काय माहिती नाही. तुमचं नाव कसं? माझं नाव अरफान नजीर मुल्ला आहे. नगरपालिकेत म्हणजे आत्ता जर तुम्ही चंदगडमध्ये बघितला तर तुम्हाला काय समस्या जाणवतात? काम भरपूर झाल्यात पहिल्या 5 वर्षापण काय. आणि आपले दयाकरण साहेब आहेत, पहिलं त्यांची मिसेस होती, ते सगळं काम व्यवस्थित केलेले आहे. त्यांनी काय नगराध्यक्ष होत्या का? हो, नगराध्यक्ष होते. आणि त्यांची मिसेस होती. आणि आमचे 12 नंबर वॉर्डमध्ये आमचे काका होते फिरोज मुल्ला, तिने पण रोड बीड गटर बिटर सगळं व्यवस्थित केलेत. अजून आता इथे समस्या तुम्हाला काय जाणवतात म्हणजे या वॉर्डमध्ये? अजून जरा आम्हाला जरा चेंजिंग करायचे आहे काय. तर मग आमचा उमेदवार नवीन उभारला आता, त्याला सपोर्ट करणार आम्ही. त्यांना सपोर्ट करण्यामागचं कारण काय, म्हणजे का का तुम्ही सपोर्ट करा? माणूस चांगला आहे काय. आणि अध्यक्षपद पण माणूस पण चांगला आहे आपला दयाकानूर साहेब जे आहे ना, ते पण माणूस चांगलेच आहे. इतक्या म्हणजे आता त्यांच्या जवळपास 5 वर्ष सत्ता होती, मग त्यावेळेला त्यांनी जी तुम्ही आता जी हे म्हणताय म्हणजे समस्या ज्या म्हणताय त्या त्यांनी काय केल्या नाहीत किंवा काय काय असं वाटतं? समस्या पूर्ण केल्यात की त्यांनी? समस्या केलेल्या आहेत. केलेल्या. ओके. महिलांसाठी इथं काय सुरक्षेच्यासाठी काय केलं जाते? महिलांसाठी आता
काय आता काय सांगू तुम्हाला काय पाहिजे म्हणजे पोलिसांची व्यवस्था वगैरे पोलिसांची किंवा, व्यवस्था पाहिजे. पेट्रोलिंग वगैरे असं काय केलं जातंय का? नाही काय ते काय होत नाही. बरं. नगरपालिकेमध्ये जे कर्मचारी आहेत हं. स्वच्छता. त्यांची वागणूक जी सामान्य जनतेसोबत आहे ती कशी आहे असं वाटतं तुम्हाला? चांगली पण आहेत, सगळे वेगवेगळे लोक आहेत तिथे. मग त्याच्यावर अंकुश ठेवणं हे त्या नगरसेवकांचं किंवा नगराध्यक्षांचं आहे की किंवा त्या प्रशासनाचं तिथलं जे काही काम आहे ते काम आहे का नाही? आहे की आपलं काम काही पण असलं हं. तर त्यांनी नाही केलं तर आम्ही नगरसेवकला फोन लावून ते आम्ही काम पूर्ण करू. म्हणजे नगरसेवकाला फोन करावाच लागतो का ते सांगितलं माझी पण- जबाबदारी आहे हं. असं म्हणून ते कर्मचारी तिथलं करतात? नाही नगरसेवकचं नाव घेतलं तरी काम होतं असं होतं इथे तेच पाच म्हणतो मी, नाव- पण नगरसेवकाचं काम नाव घेण्याची गरज का लागावी असं माझं मत आहे. तर ते नाही मानलं तर हां. म्हणजे तसं मानतातच. हां. नाही मानलं तर ते असं नाव घ्यायला पडतं. महिलांच्या रोजगारासाठी किंवा बचत गट किंवा हे असं त्यांच्या स्वावलंबनासाठी असं काय एक हे आहे का, प्रकल्प आहे का? नाही आहे. हं. त्याच्यासाठी आमची महिला काय करतात ते काजू आहे की नाही शिरतात घरात. हं. त्याच्यासाठी काय नाही म्हणून ते करतात. म्हणजे त्या आपल्या गृहउद्योग म्हणून ते हा ते घरात जाऊन शिरतात असं. मग टेलर ते कोण आहे टेलर काम करताय बाकीचे वर्ण काय नाही. मग त्याच्याआधी काय दुसरं असं काय करता येईल काय? उमेदवारांनी ते काहीतरी करावं असं तुम्हाला काय असं वाटतंय का? तेच म्हणून आता नवीन चेंज ते काहीतरी चेंजिंग करायलाच पाहिजे ते. चेंज केलंच पाहिजे. हां. तुमचं नाव कसं? आरिफ पूर्ण सांगा. आरिफ नजीर नाईक. काय चेंज केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? काहीतरी महिलांसाठी काहीतरी करावं पाहिजे. सिलाई मशीनचे ऑफिस विफिस घालायला हा, काय ते लागणार. सिलाई काहीतरी मशीन करायला पाहिजे. एक ऑफिस करायला लागणार सिलाई मशीनची. हं. सगळ्यात तिथे उद्योग चालू करायला पाहिजे. त्यासाठी प्रयत्न आम्ही करणार निवडून आल्यानंतर. हं. आणि पहिला पण 2 वर्ष आमचे कोरोनामध्ये गेलेत. 3 वर्ष तरी आम्ही भरपूर कामं केलेत. हं. आम्ही आपण स्वतःचे पैसे लावून फिरोज मुल्ला साहेबांना खाजगी समाजला स्वतःचे पैसे लावलेले आहेत. हं. 15-20 लाख रुपये. तिथे रोड नव्हते, संडास नव्हते, कंपाऊंड नव्हतं. स्वतःचे पैसे लावलेले आहेत. आणि आपले फंड जेवढं होतं तेवढं सगळं लावलेलं आहे. ते काही कमी नाही. फक्त आता जे उरलेलं काम आहे ते मी करून दाखवणार लोकांना. आणि याच्यापुढे मी राहणार त्यांच्याबरोबर. तुमचं नाव कसं? शशिकांत जाधव. तुमचं लक्ष्मण पाटील. अनंत गवळी. तुमचं नाव काय? रमेश गवळी. आज गणेश चंदगड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या तुम्हाला काय होतं, या चंदगडमध्ये काय समस्या आहेत असं वाटतं तुम्हाला? बऱ्याच आहे समस्या. काय नेमक्या काय? म्हणजे कसं गावामध्ये मुताऱ्या नाही, परत गटरीचा अस्वच्छता सगळं. होतं ते कामगार होते ते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचे पगार न दिल्यामुळे ते सोडून गेले. पाणी फिल्टर नाही, एक एक फक्त हे पाणी करा. फिल्टरचं पाणी नाही. हं. आणि त्यांच्याकडे स्पेअरला गावात पाणी पोचवायचं म्हटलं तर स्पेअरला मोटर नाही. जळली की 8-8 दिवस पाणीच नसतंय गावात. 8 दिवस पण येत नाही. ते बस रिपेअर करून आणूपर्यंत पाणी कुठे येणार? दुसरी मोटर नाही. होय, स्पेअरला मोटर मग आता जर आज मोटर एखाद्या वेळेस जळली असं समजून चला, होय, तर तो त्या दिवशी लोकांना समजायचं कसं की बाबा आज पाणी येणार नाही किंवा काय म्हणून? ती वाट बघित राहता 2-3 दिवस. आज कुठं पाणी आलं? वाट बघली, आज पाणी का आलं नाही, उद्या का आलं नाही, बाबा काय नंतर मोठेचं मग ते काय झालं. नंतर माझं मोठे कोण झाले. लक्षात टाकत नाही. नंतर सांगतात ते मोटर जळल्या, कुठे काय झालं. मग आता तर हा सोशल मीडियाचा जमाना आहे. जमाना आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. मोबाईल आहे. नगरसेवक किंवा नगराध्यक्ष ज्यावेळी निवडणूक येते हा. तेव्हा त्या पेच्यातून प्रचार होतो सोशल मीडियातून. हा, बरोबर. मग तसंच आज पाणी येणार नाही आहे किंवा आज पाणी ह्या वाजता येणार, याचा एक मेसेज प्रत्येकाच्यात जात नाही. जात नाही. कोण लक्ष टाकत नाही आणि कोण देत त्या नाही. ह्याच्याकडे जातच नाही. कारण का कोण एकटा भांडत बसणार आणि बाकीच्या चंदगड तालुका म्हणजे एकदम दंगळी मागासवर्गी सारखा. मागासच म्हणायचं. मागासवर्गी नव्हे, मागासच. की ते आणि कोण लक्ष टाकत नाही आणि कोण पुढाऱ्यांकडे भांडत नाही. पुढारी तरी एक कट्टर कुठला नाही. म्हणजे जिथं मला उमेदवार मिळेल तो पक्ष माझा, असं कट्टर कुठला नाही. जातीविषयी काम करणारे कोण पुढारी नाही. याचा वापर मी इलेक्शनसाठी होणार आहे ना. काय म्हणला? इलेक्शनसाठी याचा वापर होणार नाही. इलेक्शनसाठी काय विषय? तुमची काय मत आहेत ह्याच्यात? पक्ष फायदा घेईल. नाही. असं होईल नाही. नाही. याच्यात नाही. तर मग अडचण काय सांगितली आम्ही.
जो माझा तो माझा म्हणतात म्हणून ते- आपली- कुठला संबंध नाही बरं दोष नाही कोणाचा दोष तो आता तालुक्याचं ठिकाण आहे, बाहेरून कोण व्यक्ती आली तर त्याला टॉयलेट सोय नाही. बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची, खेड्यातून येणाऱ्या व्यक्तीला कुठं जावं लागणार? तिकडून घ्या की. टॉयलेटचे नाही बाहेरून येणार कुठे खेड्यातल्या मग त्या व्यक्ती. खेड्यातली व्यक्ती येते ते पाप सकाळी लगे करून येते ते संध्याकाळी ते रस्त्यावर कुठेतरी लगे गेली पाहिजे म्हणजे उघड्यावर बाथरूम सोय नाही. त्याची बाथरूम नाही. बाथरूम नाहीच चंदगडमध्ये इथे मग मोटारी बांधलेल्या नाही. संडास नाही. इथे पण आता एक राष्ट्रवादीचे दोन्ही गट नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकत्र आले, ते का आले असतील किंवा काय, तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतंय? काय त्याच्यापेक्षा मी काम करतो म्हणतात असेल ते दुसरा आलाय का नाही त्याच्यापेक्षा मी सुंदर काम करतो आणि मला निवडून द्या असं म्हणणारे आहेत नाही. दोन्ही गट आता एकत्र आले. पूर्वी कसं होतं की बाबा ही दोघं एकत्र भांडत होती भांडत ह्याच्यावरती. होते. आणि म्हणजे आता शिवसेना आणि हे झालं तसंच की. हम्म, हा ते आता त्यांचा विचार कसे असतील हे आता कसं कळणार आता कुणाचा स्वार्थ कसा आहे? स्वार्थ तो सांगता येत नाही स्वार्थ. बरं. ते कसं असते, अगोदर भांडायचे आणि आता एक जागी जेवायचं म्हणजे हे आम्ही पब्लिक बात काय ते बात हे असं कसं कळणार कसं स्वार्थासाठी जनतेला भेटील धरलं जाते, बाकी काय नाही. म्हणजे सगळेच पक्ष तसं करतात, सगळेच नेते तसे करतात. कुठला पक्ष हे नाही. बरं, तुम्ही आता जे जनता भरली जाते. बरोबर, हां, जनता बदलली जाते. हा. बरं. तुम्ही आता मला वाटतं ज्येष्ठ नागरिक सगळेजण आहात. ज्येष्ठ नागरिकांसाठी तुम्हाला काय असं सुविधा वगैरे असं काय नगरपालिकेने केल्यात किंवा कराव्यात असं वाटते? काहीच केलं नाही. ज्येष्ठ नागरिकसाठी काही केलं नाही. बरं, महिलांसाठी काय सुविधा केल्या आहेत? त्या इथून ते लाडकी बहीण आता होईना केंद्रात ह्याच्यातच नाही, जातंय ते. नगरपालिकेतनं काय केले? नगरपालिकेतनं काही अजून सुविधा झाल्या माहिती नाही आणि झाल्या नाहीत. सांगत बी नाहीत. सांगत बी नाहीत सुविधा येणाऱ्या आहेत. वर्षात सुविधा आहेत त्या सांगत बी नाही, कुणाला माहितीच नाही. कुणा असं 100 जागी तुम्ही विचारा कोणी सांगणार नाही सुविधा काय ही आहे ती आहे म्हणून. बरं, आज आणि कर्मचाऱ्यांच्या जे कर्मचारी आहेत ह्याच्यामध्ये नगरपालिकेमध्ये, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय अनुभव आलाय किंवा काय? गणेशराव बोला. आम्ही काय फक्त फाळा भरायपुरतं जाणार, फाळा भरला की काम झालं की आम्ही येणार. त्यांच्यावर कशा लक्ष देणार बसणार? कुठेतरी काय काम नसतंय आमचं. गटर काढून जाणार समोरची महिन्या 2 महिन्या कोण लक्ष मग करणार? तुम्ही मला ते आठवड्यात मग काढलं पाहिजे तुम्ही असं ते कोण मग तिथे सांगत का नाही की बाबा रोजच्या रोज गटर काढा किंवा एक काही ठराविक दिवसानंतर गटर काढा म्हणून तुम्ही सांगायला गेलो की कामगार कमी. त्यांच्याकडे कर्मचारीच अपुरे आहेत आता. हा अपुरे कॉन्ट्रॅक्ट दिलं तर ते सोडून गेले पगार नसल्यामुळे. वर दिलं होतं ते पगार त्यांचे भागवले नाही, त्यांचे सोडून पगार गेले. पुरले नाही तर ते केले उडून. कर्मचारी अपुरे आहेत, त्यामुळे ह्या सगळं problem झाला. कर्मचारी अपुरे बाबूराव प्रॉब्लेम आला. ये अजून काय वाटतं म्हणजे काय चंदगड तालुक्यासाठी काय सुविधा? काय करावे असं तुमची इच्छा आहे? जे येणारे कोण जे कोण येणार आहेत त्यांना आरोग्याची सुविधा पहिला झाली पाहिजे. तालुक्याचे ठिकाण आहे, मोठा दवाखाना किंवा एखादा अटॅक आला किंवा काय झालं तर ते इथं काय होत नाही. डायरेक्ट गडिंगला तोपर्यंत तो माणूस राहायला पाहिजे नाही. हा, म्हणजे लक्ष टाकत नाही. बेळगाव किंवा गडिंग जायपर्यंत माणूस राहायला पाहिजे, तो तशी सुविधा नाही. म्हणजे सरकारी दवाखाना वगैरे, दवाखाना आहे पण त्याचं पण काय तिथं काय सुविधा नाही. सुविधा नाही. सगळ्यात मशिनरी असल्या तरी नाही ती बंद पडलंय. तुम्ही प्राथमिक सुविधा म्हणजे आरोग्याची सुविधा अर्जंट मिळायला पाहिजे. सिरियस पेशंट असेल तर तो जाईपर्यंत बेळगाव किंवा गडिंगला टिकला पाहिजे नाही इथपर्यंत. सगळ्यात मोठी अडचण काय इथे डिलिव्हरी पेशंटसाठी जे डॉक्टर आहेत ते ट्रीटमेंट शेवट करतात आणि टायमाला बेळगाव घेऊन जावं म्हणतात. त्या पेशंटला बोंब मारायची. मग तिकडे सुद्धा लक्ष घातलं पाहिजे नगरपालिकेने. ते मोठा प्रश्न तो आहे. हा आणि तिकडे आरोग्याचा प्रश्न फार मोठा आहे. विचारत नाही. म्हणजे महिलांची सुरक्षा एकदम महिलांची अडचण ती आहे मोठी अडचण. अजून पण ती सोडली नाही कोणती. ती अजून पण सोडवलेली नाही कोणती. डिलिव्हरीचा फार प्रॉब्लेम आहे. तोपर्यंत खाजगी दवाखाने घालून आपण लुटलेलं असतं आहे. खाजगी ह्या डॉक्टरांनी. खाजगी दवाखाने व्यवस्थित चालतात त्यांचेच त्याच साहेबांची त्याच साहेबांचे खाजगी दवाखाने आहेत. खाजगी तिथे डिलिव्हरी आमचं लग्न झाल्यापासून तिथे तपासणी करायची हा. आणि शेवटच्या ट्रिपला तुम्ही कडिंगला ना तर कोल्हापूरला जावा डिलिव्हरीच्या वेळेला. तशी सुविधा झाली पाहिजे नाही इथं. वाल पाहिजे नको. तालुक्याचे ठिकाण आहे. डॉक्टर बी हातवरती करा. खाजगी दवाखाना आहे. तालुका म्हणून खेड्यात लोक बी इथेच येणार. मग इथेही पण तर ते पेशंट हे घ्यायला पाहिजे. खेड्याचा माणूस इथंच 84 खेडी. 84 खेड्याचा माणूस इथंच आणि इथंच सगळं हे. इथून- आता अजून एक म्हणजे आता खेड्याच्या ह्याच्यावरून एक विचारतो हा. की शेतकऱ्यांचा काय प्रश्न आहे का इथं? कोण विचारतं गंभीर घेतच नाही ना. तो तलाठी देशातच आहे कृषी प्रश्न. अधिकारी आला तर तलाठी नसते.
तलाठी असला तर कृषी अधिकारी नसते. परवा सुद्धा भयंकर जंगे बरं त्यांच्या बाचं काय पदरचं जाते काय. तुम्ही पंचनामे करा, मदत मिळाली न मिळू दे, तुम्ही पंचनामे करायचे. तलाठी सांगता हे ते होऊन झाले नाही नुकसान. तलाट्यांचा भयंकर आहे. एका तलाट्याला 5-5 गाव आहे. हा आणि काय काम करतात, कामं काय करतात. फुकटचा बघा पूर्वीसारखं हातले की नाही काय. भरपूर वरचं इन्कम म्हणजे तुम्ही आता कोणतं एखादं गेला गरीब त्याचं काय मनावर घ्यायचं नाही, काम करायचं नाही. आज ये उद्या ये परवा ये, पैसे पाहिजे. हे कागद कमी आहे. तलाट्याचा सही म्हणले पैसे. साधा दाखला हाणायला पैसे, त्याच्याशिवाय काय चालत नाही. मग काय म्हणणार, 50 रुपये जाईना तिकडे माझं काम होतंय नाही, दुसरा बी 50 रुपये देतोय, तिसरा 100 रुपये देतोय, असं चालूच. आता यांनी एक म्हटलं रानटी जनावर. रानटी जनावर हे या साईडला आता जंगल भयंकर आहे. रानटीचा गवरेडे, रानडुकर हे परवा गव्यानी माणसाला मारलं आणि भयंकर त्रास. काय पिकाकडे जायचं नाही, करायला. म्हणजे शेतीकडे सोडून दिली. हो 50% शेती आता सोडून दिली आहे आणि हे वनीकरणवाले लक्ष देत नाही. आणि मग आता शेती करणं जर सोडून दिलं तर आपला कृषी प्रधान देश म्हणायचा कसा म्हणा. आता काय करणार, सरकारने विचार केला पाहिजे. शेती असून तरी काय. हा प्रसंग सरकार मंत्र्यावर किंवा एका पुढाऱ्यावरती ओढवला तर ते समज गरिबांना शेतकऱ्यावर. बरं हे जनावर खातात म्हणतात. बरं अजून एक आता यांनी एक हे सांगितलंय, राजकीय नेता ह्या तुमच्या सरकारी दवाखान्यामध्ये किंवा याच्यामध्ये डिलिव्हरीसाठी आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला घेऊन जातोय का? नाही सांगालोय काय तेवढ्या पुढे आता उद्या मतदान पुरते, परवा म्हटलं तर नाही. म्हणजे जे नेते आहेत, जे कोणी असतील नाही, जे नेते आहेत ते तुम्हाला फक्त 5 वर्षात नाही एकदा निवडणुकी मतदानच्या पुरते दिसणार. बाकीच्या वेळेला तुम्हाला त्यांच्याशी संपर्क साधायचा असला तर तुम्ही फक्त त्यांना बॅनरवर बघायचं. हाच विषय आहे. तुमच्या पाया पडतील काय करतील काय, परवा म्हटलं तर नाही. आता एक हे झालंय की शेतामध्ये सुद्धा उमेदवार चाललेत असं काहीतरी ऐकायला मिळालंय किंवा आता लोकांना झोपायला देत नाहीत ते. झोपा म्हणजे एवढा जास्त हे चालू आहे लोकांचा. सगळी चालू आहे ना, सगळे लोक शेतात म्हणून शेतात चालू मग ते नाही, पण त्यांना जर तिथंच जर म्हटलं की माझं एवढं भात कापून द्या, हे करून द्या, तर पुढार लोक कापतील भात. आता ते कसे भाते कापून आम्हाला देतील सांगा बघूया. बंदोबस्त झाला पाहिजे. आता या जनावरचा शेतकरी कंटाळला आणि एक पीक सोडून आता दुसरं पीक घ्यायला बघत नाही, कारण रानटी जनावर ही त्रास झाल्यात आणि परिस्थिती एकदम बिकट आहे. पाणी भयंकर आहे आपल्या देशाला, पाणी भयंकर आहे, कारण नुकसानी भयंकर. आणि ज्या जनावरांची गरज नाही त्या जनावर मारायला सरकारने परवानगी द्यावी. परवानगी दिली नाही. काय गरज आहे गव्याची, काय गरज आहे गव्याची नव्हे, त्या रानटी डुकराची काय गरज आहे. सरकारने बिबटी आता माणसाला पळवला, तशी हे गवे पळवल्यात माणसं. नाही, या ह्याच्यातून एक गोष्ट करता येणार की आहे, वंतारामध्ये जर काय हत्ती सोडून जर तुम्हाला ते रानटी जनावर काय पाहिजे असतील जंगलमध्ये तर भरपूर आहेत असं याच्यातून दिसतंय. तुम्ही अंबानी साहेब जरासं काहीतरी बघा, काय जर तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊन जावा, काही विषय नाही. काय तुमची अडचण आहे? नाही काही अडचण नाही, काही अडचण नाही. ह्या संख्येला घट नाही जनावरांच्या. आणि ते डुक्कर नावाचा प्राणी आहे, तो वर्षातून दोनदा येतोय. एक टायमाला 10च्या पुढे पिल्ले काढतो. एक टायमाला वर्षात 20 पिल्लं होतात त्याची. 25 असतात. वर्षात दोनदा वेळात येतो. परड्या पण यायला जनावर, आता घराच्या पसात यायला जनावर. म्हणजे आता शेतातली जनावर आता घरी परड्यात आता पाठीमागे यायला 7 वाजता तुम्हाला गवे इकडे रस्त्यावरच नाही पाठीमागे. काय करायचं मग? मग 8च्या नंतर कोण जातच नाही तिकडच्या रोडला, त्याच्या अगोदर घरी पोहोचतात. सरकार नुकसान भरपाई देते. सरकार नुकसान भरपाई देते किती? एकरी 40 रुपये गेला तर 80 रुपये. खर्च करायचे 1000-2000 करायचे. मग काय उपयोग झाला तिचा? ते कागदपत्रानं संपले तर कृषी खात्याकडे जायचं, तलाट्याकडे जायचं, उताराकडे म्हटलं ते संपले 500-600 रुपये. यापेक्षा त्यांनी बंदोबस्त करणं एकमेव उपाय बघा. शेतकरी आज सेफ आहे आपला शेती नुकसानाची आहे आणि सगळी शेती नुकसानाची आहे. ऊस भात पाहिजे. तुम्ही आता
जे आता नवीन जी मतदार आहेत, मतदार म्हणतोय मी, नवीन मतदार आहेत, पहिल्यांदा जो मतदान करणार आहे त्याला तुम्ही काय संदेश द्याल त्या नवयुवकाला? आता त्या प्रत्येक मनाचा स्वातंत्र्य आहे. नाही, पण त्याला तुम्ही काय काय सांगू शकाल? काय तुम्ही काय सांगाल की बाबा आता सुज्ञ आहे, समजू शकते. आता अण्णाडी पहिल्यासारखे काही कुठलाही मतदार अण्णाडी नाही. कसं आहे, आम्ही तरुण पिढी ही ह्या पुढाऱ्यांच्या नादाला लागून म्हणजे बिघडलेली आहे. बिघडली. तरुण पिढी उपलेच झालेली आहे. एक पोर बाहेर नाही. एक आता ह्या तालुक्यातला माणूस एक सरकारी नोकरीला नाही येतात. एक सरकारी नोकरीला नाही. खेड्यापाड्याचा सोडा तालुक्यातला माणूस कोण नाही. काय रोजगाराचं साधन नाही. एक काय फक्त काजू फॅक्टरी आहे, तेवढ्याच काजू फॅक्टऱ्या फक्त आहेत. तेवढ्याच रोजगाराचं साधन आहे. त्या काजू फॅक्टऱ्या सर्वसामान्य लोकांच्या आहेत का? सर्वसामान्य लोक आहेत तसे सर्वसामान्य. हा रोजगार आहे. सरकार मान्यता असे काही नाही. सर्वसाधारण थोडेफार काय बँका आणि पतसंस्था आहेत तेवढेच. रोजगार नाही. 5-25 मुलं लागलेली आहे. ते सोडून रोजगार कुठलाही रोजगार कुठलाही नाही. रोजगार उपलब्ध झाला पाहिजे तालुक्याच्या ठिकाणी. आता तालुका म्हणायला बेकारी एवढाच आमचा चंदगड तालुका उगीच हा सरकारी कार्यालय आहेत म्हणून तालुका आहे. हा कार्यालय ते बाहेरची लोक आले आहेत. तिथली प्रॉपर कोण लागलेलं नाही. लोक काही कामाला येतात, त्या निमित्तानं गर्दी असते. सरकारी नोकर आहे तो, त्यांचा 5 दिवसा आठवडा केले. तो चार शुक्रवारी संध्याकाळी जातोय, तो सोमवारी 12 का 1 वाजता येऊन ऑफिसला लागतो. तेव्हा आला तर आला. आता येणाऱ्या शेतकऱ्याच्या लोकांनी मजुरी सोडायची 500 रुपयाची. 500ची मजुरी 500 रुपयाची मजुरी सोडायची, तिथे येऊन थडकून जायचं. 400-500 रुपये काय मजुरी सोडायची आणि इकडे येऊन थडकून जायचं दिवसभर. आठवड्यापूर्वी फक्त रविवारी सुट्टी केली पाहिजे. चौथा दुसरा होता तो ठीक आहे. दुसरा चौथा ज्या दिवशी सुट्टी नाही त्या दिवशी तरी निदान त्या कर्मचाऱ्यांनी काम केलं पाहिजे. केलं पाहिजे. ते 5 दिवस मिळतात ना, 5 दिवस तरी काम केलं पाहिजे त्या कर्मचाऱ्यांनी. कर्मचारी आता बघा जाऊ तुम्ही 2 वाजल्यानंतर, आता 1 वाजल्यानंतर कर्मचारी असतील. 10चं टायमिंग. मग इथं बायोमेट्रिक असं काय नाही आहे? कोण विचारायचं नाही होत. आता सगळे पोलीस साहेब आला का हो, हा आलोय ते 1-2 तास थांब म्हटलं की 2 वाजता जाऊन हजर आहे. बँका त्यांनी पतसंस्था म्हणतात बायोमेट्रिक आहे. सरकारी कार्यालय आहे का माहित नाही. पतसंस्था बरोबर 10:30 वाजता उघडतात. म्हणजे प्रॉपर गावातले आहेत त्या तेवढ्या. त्यांना टायमिंग करत आहे. सरकारी ऑफिसमध्ये बायोमेट्रिक आहे का माहित नाही. आहे त्यांचं बी टायमिंग करत आहे. त्या टायमात पाहिजे त्यांचं, आणि त्यांचं सिस्टीमात ऑनलाईन सगळं आहे. त्यामध्ये जावंच लागतं त्यांना कामगारांना. आणि सिग्नेचर करावं लागतं जाऊन त्याच्या टायमिंगमध्ये. सगळ्यात म्हटलं मी प्राथमिक आरोग्य सेवा आणि रोजगार हा उपलब्ध झाला पाहिजे. शाळेत पहिला पाहिजे, स्वच्छता पाहिजे, मोठी आरोग्य सेवा झाली पाहिजे, उपलब्ध झाली पाहिजे तालुक्याच्या ठिकाणी. फार गंभीर समस्या आहे आरोग्याची. आता ह्या तालुक्याच्या ठिकाणी हा पुतळा उभा केला आहे शिवाजीरावांनी. जागा किती आहे बघा, खर्च किती आहे बघा. किती केलाय खर्च? 1 कोटी खर्च केलाय. हा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. पुतळा या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला 1 कोटीचा खर्च आहे असं 51 लाखाचा पुतळा आहे. पुतळा स्टँडर्ड आहे. जागा किती पाहिजे याला?